कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय लोचनी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा पाहता लोचनी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी
भक्त सुकृताची जोडी सुकृताची जोडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हाची करावा विचार क्षण क्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ
सावधान ऐसा खातो काळ संत समागमी धरोनी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमी धरोनी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी नाशवंत देह जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ नाशिवंत जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान ऐसा खातो काळ ऐसा खातो काळ तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धोरे भरोनी राहो नये डोळे धोरे भरोनी राहो डोळे धुरे नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान हरे विठोबार कुमाई 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 क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार बाबा
आनंद दे जाणार सकळ तो काळ सावधान आयुष खातो काळ आयुष खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ एक विनंती सर्वांना, महिला वर्ग थोडासा पुढे सरका.
मैलांनी उठल्यासारखंच केलं. जना हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरोणी आवडी, किंवा धरावी आवडी. करावी तातडी परमार्थी. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे बरोडे राहो. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नमो तया माता पित्याचे पाळ, नमो तया माता पित्याचे पाळ. नमो तया माता पित्याचे पाळ, नमो तया माता पित्याचे शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्तहारी. प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदल धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकरू प्रथम नमन, पांडुरंगाकरू प्रथम नमन.
नमन घ्यायचंय आपल्याला सगळ्यांनी टाळी वाजवायची बरं का. छान. चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे, चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे. टाळी वाजवा. चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे, चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे. सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे, सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे. मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे, मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे. गिरनारच्या दत्त प्रभूंना चरणी नमन माझे, गिरनारच्या दत्त प्रभूंना चरणी नमन माझे. जेजुरीच्या खंडोबा देवाला चरणी नमन माझे, जेजुरीच्या खंडोबा देवाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे, चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे, चरणी नमन माझे नाथाला, चरणी नमन माझे. सगळे नाथ सुद्धा कीर्तनाला असतात, कारण नाथांना सुद्धा कीर्तन आवडतं बरं. नाथांची शक्ती ही शिवाची सृष्टी आहे, म्हणून या सृष्टीमध्ये नाथ आहेत, प्रत्येक कणाकणात नाथ आहेत. चला. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग. वैराग्य रागरसित, वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिवंत अलौकिक धैर्यवंत आणि कृतऋणी भगवंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या आपल्या संकीर्तन सेवेसाठी घेतला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करताय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय, अरे बाबांनो, या नरदेहाला तुम्ही आलात तुम्ही या नरदेहाला, पण विचार करा, विचार करा, विचार करा. कारण विचार जर नाही केला तर जीवनात काय लाभप्राप्ती विचारानंच आहे. विचारा वाचून न पविजय समाधान. तुम्हाला समाधान पाहिजे तर विचारा वाचून नाही, म्हणून तुम्ही क्षणक्षणाला पावला पावलाला बाबांनो विचार करा गड्या. क्षणक्षणा हाची करावा विचार. या भवसागरातून तुम्हाला तरुण जायचंय ना, तर तरावया पार भवसिंधू, म्हणून विचार करा. आणि तुम्ही देहाची अभिलाषा धारण करता. हा देह माझा आहे, पण देह माझा नाहीये, तो काळाचा आहे. तो काळ येईल, त्याला घेऊनही जाईल. नाशवंत देह जाणार सकळ. तो काळ त्याच्या पाठीशी लागलाय गड्या. तो काळ घालण्याच्या आधी सावध व्हा. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये करा. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करा. आणि या इहलोकामध्ये तुम्ही आलात संपत्तीच्या मदानं, तुम्ही मदोन्मत्त होऊ नका. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. या झाल्या अभंगाच्या ठळक ठळक बातम्या. उर्वरित वेळात आपण हवामानाचा अंदाज घेऊ. विठ्ठल 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 विठ्ठल
आपण या ठिकाणी उपस्थित आहोत सगळ्यांना ज्ञात आहे. कैलासवासी वैकुंठवासी श्री चंद्रभागाबाई भीमाजी चतुर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित जमलोय. खऱ्या अर्थानं काळावर स्वार होते तिला म्हणायचं काळूबाई, काळावर स्वार झाली तिला म्हणावं काळूबाई, जिनं जाणीव करून दिली तिला म्हणावं जनाबाई, पण जिनं मुक्त केलं ना तिला म्हणावं मुक्ताबाई, आणि ज्या माऊलीनं ज्ञान दिलं तिला म्हणायचं ज्ञानाबाई, आणि ज्या माऊलीनं चंद्रासारखं शीतलता मायेची सावली ज्या माईनं दिली त्या माईचं नाव आहे चंद्रभागाबाई, त्या माऊलीचं नाव आहे चंद्रभागाबाई. म्हणून या माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सगळी त्या माऊलीसाठी प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या माध्यमातून हे सेवेचं निमंत्रण मिळालं आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये माझी जशी सुरुवात झाली आहे तेव्हापासून त्यांनी धीर दिला, कारण परमार्थामध्ये धीर पाहिजे. धीर तो कारण साह्य होतो नारायण. परमार्थिक धीर ज्यांनी मला दिलं, आदरणीय वडिलांसारखं प्रेम ज्यांनी मला दिलं, आदरणीय वाकसरांसाठी जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आहे. आणि त्याच्यानंतर आमचे मामा असतील, मामा आमचे गोरख मामा, बाकीचे मामा करतील तनाना. त्याच्यानंतर मामांचं देखील आमच्यावर प्रेम आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायनाचार्य, गानगंधर्व, संगीत अलंकार आदरणीय अक्षय बाबा चंद्रे असतील, त्यांच्यासाठी ह्या मंडळींची शोभा आहे कीर्तनासाठी. टाळी वाजवा गड्या, टाळी वाजवासाठी कंजूशी करू नका. जो करेल कीर्तन भजनात टाळ्यांची टाळाटाळी, मग त्याला यमकव टाळी. आदरणीय वाल्मिक बाबा असतील, त्याच्यानंतर वाल्मिक बाबांसाठी पण जोरदार टाळी वाजवा. या मंडळींमुळं कार्यक्रमाला शोभा आहे की नाही का. ही गंधर्व सभेची उपस्थिती आज. त्याच्यानंतर आदरणीय नारायण बाबा कथले असतील, आणि ही संपूर्ण आदरणीय सागर महाराज असतील, सागरजी महाराज चतुर असतील. वाजवा मोकळ्या. त्याच्यानंतर विनेकरी बाबा असतील. त्याच्यानंतर आदरणीय तबलासाठी माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्त परायण परशुराम महाराज असतील पेहरकर. खास वैजापूरवरून ते नाशिकसाठी आले होते, पण अचानक योग आला, म्हटलं तबला लावूया कीर्तनासाठी. त्याच्यानंतर बाळा महाराज असतील, आपल्या परिसरातलं भूषण आहे, संप्रदायामध्ये खूप वर्षापासून ते वाजवतात, अतिशय गोडवा आहे त्यांच्या हातामध्ये. आदरणीय बाळा महाराज असतील. त्याच्यानंतर साऊंडची व्यवस्था अतिशय सुंदर आहे, आदरणीय रिनाकांत दादा असतील. दादांसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा गड्या. त्याच्यानंतर आज जे कीर्तनाचं प्रक्षेपण या ठिकाणी होतंय, खऱ्या अर्थानं मी गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला ते पाहता येईल. म्हणजे कीर्तन संपून गेल्यानंतर घरी असं म्हणायचं आहे मला. त्या माऊली HD नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा. अरे टाळ्यांना तुम्ही करताय टाळी, टाळे वाजवल्याचे फायदे आहेत की. पाप जळतं, पुण्य वाढतं, सगळी प्राप्ती टाळ्यांनी. इथं जर नाही टाळ्या वाजवल्या तर मग दुसरीकडे वाजवावं लागतात पुढच्या जन्मामध्ये, या जन्मात नाही. चला, तर आज श्राद्ध आहे. काय आहे? श्राद्ध कशाला म्हणतं, पुण्यस्मरण कशाला म्हणतात, तर ऐका. वर्षभर केलेलं पुण्य आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी केलेलं पुण्य याचा संगम म्हणजे पुण्यस्मरण आहे. आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी काय करावं, तर ज्ञानदान करावं, अन्नदान करावं, द्रव्यदान करावं, कीर्तन झाल्यानंतर करणार आहे. या 3 गोष्टी श्राद्धाच्या दिवशी केल्या पाहिजे. बरं, श्रद्धेनं क्रियते इति श्राद्ध, श्रद्धेनं केलं जातं त्याला म्हणावं श्राद्ध. म्हणून या देशे काले पात्रेच श्रद्धया विधिनाचयत पितृनुद्देश विप्रेभ्यो तत्ते श्राद्ध मुदाहुतम. श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणावं. बरं का. मग ते कुणी करायचं, कुणाचं करायचं, काय करायचं, ऐका सगळं सांगतो. पुत्र तत पुत्रश्च, पुत्रिका पुत्र एवच. पुत्राने केलं चालतं, पुत्र नसेल तर पुत्रिका, मुलीने केलं चालतं. बरं का, कुणीही केलं चालतं, फक्त श्राद्ध केलं पाहिजे गड्या. ही श्राद्धाला परंपरा आहे, कारण ज्ञानोबरायांनी केलं, संत परंपरा आहे, सगळ्यांनी केलंय श्राद्ध. तुकाराम महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. प्रभू रामचंद्रांनी केलं. कुठं केलं, तर वनवासामध्ये केलं. त्या ठिकाणी फळांचं पिंडदान त्यांनी केलं. मी नाही सेवित अन्न, करीतो वनफळाचे भक्षण.
त्या फळाचे पिंडदान करीन पितरार्थी. कुंतीनं केलं पंडूराजाचं, सगळ्यांनी केलंय वर्ष श्राद्ध, म्हणून आपण पण केलं पाहिजे. पिंडदान आपण केलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी केलं तर ज्ञानोबरायांचं छान अभंग आहे. जेऊ घाली ज्ञान देव, जेऊ घाली ज्ञान देव, जेऊ घाली जेऊ घाली सर्वभूती भगवत भाव, सर्वभूती भगवत भाव, जेऊ घाली ज्ञान देव, जेऊ घाली ज्ञान देव, सर्वभूती भगवत भाव, जेऊ घाली वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गी पितर जेवविती, जेऊ घाली ज्ञानदेव, सर्वाभूती भगवत भाव. सगळ्यांनी श्राद्ध केलं म्हणून श्राद्ध केलं पाहिजे बरं का. श्राद्धाला परंपरा आहे. श्राद्ध काही उगीच नाही मागून आलं आणि पुढे चाललं, याला काही किंमत नाही. असं सगळ्यांनी केलंय. तुकोबाराय म्हणतात 8 तासानं पिंड मी स्वतः केलं, म्हणून तुम्ही सुद्धा पिंडदान करा गड्या. कारण आम्ही जर श्राद्ध नाही केलं महाराज तर काय होईल महाराज, तर काय होईल ऐका. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. त्यांचे घेता येतील तेवढे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत बरं. कारण आशीर्वाद तया जाती, आवडी चित्ती देवाची. जीवनामध्ये तोच माणूस धन्य आहे ज्यानं आशीर्वाद कमवले बरं. ज्यांना आशीर्वाद कमवले तोच माणूस धन्य आहे. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांचे आशीर्वाद कमवावे. जर महाराज आम्ही वर्ष श्राद्ध नाही केलं त्याचा मग केल्यानंतर काय फायदा आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण ईची सदा राहते. तुका मित्र आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती पूर्वजांची. म्हणून श्राद्ध करावं बरं. श्राद्धाला परंपरा आहे. हे काय मागून आलं आणि पुढे चाललं याला असं नाही, अर्थ नाही. तर जीवनामध्ये आपल्या ज्या वाडवडिलांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहणं ही आपली कर्तव्य आहे आपलं, नाही का. कृतज्ञ वागू नका. जीवनामध्ये ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय त्यांच्यासाठी श्राद्ध विधीनं केलं पाहिजे, बरोबर आहे की. ज्ञानोबारायांनी केलं, सगळ्या संतांनी केलं, मग आपण का करू नये. कारण वडील जे करती तया नाम धर्म ठेविती अनुष्ठिती सामान्य सकळ. आपण ज्ञानोबारायांनी, मी म्हणतो इंजिनियरचं ऐकावं घर बांधेपर्यंत, बरोबर आहे की नाही. इंजिनियरचं ऐकावं घर बांधेपर्यंत, डॉक्टरचं ऐकावं रोग बरा होईपर्यंत, बरोबर आहे की नाही. तसं संतांचं ऐकावं मरेपर्यंत, आणि कीर्तनकाराचं ऐकावं कीर्तन संपेपर्यंत. असंच का. ते आचरणात आणावं थोडं गड्या. म्हणून श्राद्ध जीवनामध्ये केलं पाहिजे बरं. म्हणून या परिवारानं छान हे श्राद्ध विधी अतिशय काटकसर, कोणतीच काटकसर नाही. साऊंड सिस्टम छान आहे, त्याच्यानंतर गायक गंधर्व सभाही छान आहे. त्याच्यानंतर या परिवारासाठी ज्यांनी हे नियोजन केलं आहे भीमाजी, त्यांचे चिरंजीव आहेत भीमाजी चतुर, भारत भीमाजी चतुर. खऱ्या अर्थाने यांनी हे नियोजन छान केलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा गड्या. कारण आज आपण जे या ठिकाणी पुण्य कमावणार आहे वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, सगळं पुण्य त्या मावशीला, त्या आईला जाणार आहे बरं. कारण आज गंधमुक्तीचा दिवस आहे, गंधमुक्ती असते या दिवशी. तसे श्राद्धाचे किती प्रकार आहेत, 96 प्रकार आहे श्राद्धाचे. 96 प्रकार. मग त्याच्यातले प्रमुख किती, तर त्याच्यातले 4च प्रमुख बरं. त्याच्यातले एकोद्दिष्ट श्राद्ध, पारमन श्राद्ध,
नांदी श्राद्ध ब्राह्मणमध्ये केलं जातं, ब्राह्मणांमध्ये. त्यानंतर आज आपण जे करतोय ना त्याला म्हणायचं सपिंडीकरण श्राद्ध. म्हणून या परिवारानं हे श्राद्धाचं नियोजन केले आणि जी साथ देणारी मंडळी आदरणीय सर असतील, मामा असतील, त्याच्यानंतर हे संपूर्ण गावातलं भजनी मंडळ असेल, यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. हां, आता करूया आपण आपल्या अभंगाची प्रस्तावना चालू. विठ्ठल विठ्ठल हल हल विठ्ठल 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 आपण मानवी जीवनामध्ये आलोत गड्या. मानवी जीवन आपण जगतोय, पण प्रत्येकाला हाव आहे, प्रत्येकाला धाव आहे, प्रत्येकाला इच्छा आहे, प्रत्येकाला आवड आहे. प्रत्येकाला मानवी जीवनाला आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मला गाड्या हे भेटलं पाहिजे, हे मला आवडतंय, ही माझ्या प्रारब्धामध्ये गोष्ट असली पाहिजे, त्याच्या प्रारब्धामध्ये गाडी आहे तर मला सुद्धा गाडी मिळाली पाहिजे. प्रत्येकाची धाव आहे की नाही? प्रत्येकाला वाटतं त्याचा बंगला झाला मग माझा सुद्धा बंगला झाला पाहिजे. प्रत्येकाला आवड आहे, प्रत्येकाला इच्छा आहे. मग ते जीवकोटीतले किती जीव असू द्या, तर त्या जीवाला साधू असू द्या नाहीतर कुणीही असू दे, प्रत्येकाला काय आवड आहे. आवड नाही असा एक सुद्धा मनुष्य तुम्हाला या जगामध्ये शोधून देखील सापडणार नाही. मग ते देवकोटीतले संत असू द्या, देवकोटीतले संत असू द्या किंवा देव भगवंत असू द्या, त्याला प्रत्येकाला आवड आहे. मग आपण प्रामुख्यानं 3 मुद्दे या ठिकाणी मांडणार आहे. एक देव, संत आणि जीव. मग त्या देवाला आवड आहे बरं. देव, त्या देवाला जर काय आवड तर आवड आहे देवासी. तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो नामचिंतन करतो ना तो भक्त त्याला जीवापेक्षा जास्त आवडतो महाराज. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. भक्त आवडतो बरं का, भक्त आवडतो देवाला. आदरणीय महाराजांचं, आदरणीय आपल्या गावामध्ये आदरणीय हरी महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. खरंच खऱ्या अर्थानं आपल्याला ते लाभले, आपलं फार मोठं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं लक्षात नाही राहिलं माझं नाव त्यांचं घेण्यासाठी. हरी महाराज गवळी आदरणीय, आम्ही सोबत होतो आळंदीमध्ये शिकण्यासाठी. त्याच्यानंतर प्रत्येकाला धाव आहे. मग त्या देवाला सुद्धा आवड आहे बरं का. देवाला भक्त आवडतो. तो भक्त की तेही प्राणा परवते, आवडते मज निरुते, ते भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्त त्याला देवाला आवडतो महाराज. मग तो भक्त कसा असला पाहिजे? तो लिगाडा भक्त असला नाही पाहिजे ना. भक्त म्हणावे तयाशी, न गुंते जो आशापाशी. देवाला काय आवडतो? जो भक्त नामचिंतन घेतो ना जास्त, त्याला जीवापेक्षा आवडतो. आम्हा आवडे नाम घेता, तोही पिता संतोषे. त्या देवाचं जर नामचिंतन केलं ना, त्या देवाला जीवापेक्षा जास्त. मग तो देव आहे ना महाराज, काहीही कामं करतो भक्ताची. त्याला संकोच वाटत नाही. उंच टोकाचं काम आहे का नीच टोकाचं काम आहे, त्याला लाज वाटत नाही महाराज. लाज धरत नाही तो. नीच कामी न धरी लाज, भक्त काज कैवारी. सेवकांचा हा शिरोमणी, मनावी करोनी दास्यत्व. त्या देवाला आवड आहे की नाही, मग देव लाज सोडतो. मग आपण काय करायचं? आपण परमार्थामध्ये यायला लाजतो. इथं परमार्थामध्ये लाज धरतात लोक, इथं लाजतात बरं. आणि प्रपंच लाज सोडून करतात. प्रपंच काय करतात? लाज सोडून प्रपंच करतात आणि परमार्थामध्ये यायला लाज वाटते. लाजे नका थारा देऊ कोणी, लाजे नका थारा देऊ कोणी. लाजे नका थारा देऊ कोणी, लाजे नका थारा देऊ कोणी. देवाचा निरोपे पिटी तो डांगोरा, देवाचा देवाचा निरोपे पिटी तो डांगोरा. लाजे नका थारा देऊ कोणी, लाजे नका थारा देऊ कोणी. लाजे नका थारा देऊ कोणी, लाजे नका थारा देऊ कोणी. त्या देवाला देखील आवड आहे बरं. तो लाजत नाही, भक्ताचे काम करतो. आपण काकड्यामध्ये मालिका म्हणतो, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले विणी. सज्जन कसाया विकू लागे, माऊस माळ्या सावत्यास खुरपू लागे. खूप मोठा अभंग आहे बघा. त्या भगवंतानं कामं केली आणि हे असे अभंग पाठ केले पाहिजे बरं का. हे अभंग पाठांतर असले पाहिजे.
भजनी माणसाचे अभंग पाठ असले पाहिजे. आमच्याकडे भजनं असतात ना, नाशिकमध्ये आता मी राहण्यासाठीच आहे. काय भजने काय काय म्हणतात, राधा रंगानं दिसती छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. एक जण तर अशी गवळण म्हटला, सर एका जनार्दनी म्हणे मीराबाई, दासी जनी लागे नाम्याच्या पायी. एका जनार्दनी नाथ महाराज म्हणे मीराबाई मीराबाई, जनाबाई जनाबाई, नाम्याच्या पायी नामदेव महाराज. म्हटलं बहुतेक ही गवळण सामुदायिक गवळण म्हटलं पाहिजे, सामुदायिक गवळण असली पाहिजे, असं पाठांतर असलं पाहिजे बरं का. भजनी माणसाचं पाठांतर असावं नाही का. म्हणून देवाला देखील आवड आहे, तर देवाला आवड आहे मग ते संत आहेत महाराज, संत कोटीतले संत आहे, त्या संतांना देखील आवड आहे. संतांना सुद्धा काय आवडतं, देवाचं नाम आवडतं बरं का, देवाचे गुण आवडतात, देवाची कीर्ती आवडते आणि देवच आवडतो जीवापेक्षा जास्त. देवाचं नाम किती आवडतं तर ऐका, आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषे, किंवा गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. त्याची मात म्हणजे त्याची कीर्ती आवडते, मात त्याची सदा आवडे जयाशी, त्याची मात म्हणजे त्याची कीर्ती आवडती. देवच आवडतो जीवापेक्षा जास्त. तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आना वाही नगा देवराया, तुझी आना वाही नगा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आना वाही नगा बहु आवडसी जीवा सोनिया, बहु आवडते बापा सोनिया, तुझी आना वाही कानडिया, कानडिया विठोबा, कानडिया. त्या संतांना देव आवडतो. बरं देव किती आवडतो तर ऐका ना, ज्ञानोबाराय म्हणतात, तुझी आण मी तुझी शपथ घेऊन सांगतो देवा, तुझ्याशिवाय मला काही आवडत नाही. तुझ भातोनी केशवा अनुभावडे, तुझ भातोनी केशवा अनुभावडे, तुझ भातोनी केशवा अनुभावडे, जीवीची जीवा प्रेमा बाबाजिया, या जीवाचे लढाया, जीवीची जीवा प्रेमा बाबाजिया, जीवीची वाचोनी केशवा अनुभावडे, वाचोनी केशवा अनुभावडे. तुझं वाचोनी केशवा आणू नावडे. ज्ञानोबराय म्हणतात, वेधले ओ मान तयाचे गुण, वेधले ओ मान तयाचे गुणी, क्षणभरी नवी संबे विठ्ठल रुक्मिणी, क्षणभरी नवी संबे विठ्ठल रुक्मिणी, वेधले ओ मान तयाची गुणी, वेधले ओ मान
काही आवडत नाही संतांना. आवड आहे पंढरी भीमा पांडुरंग, खूप प्रमाण आपल्याला बघता येतील. संतांना आवड आहे, देवालाही आवड आहे. मग काहू महाराज तुम्ही सांगताय संताला आवड आहे, देवाला आवड आहे, मग आमचं काय? आमचं काय बरं? अहो आपल्याला काही पण आवडतं देवा. शेळी माहिती आहे का तुम्हाला? शेळी ज्याप्रमाणे कशालाही तोंड लावते का, तशी माणसाला कशाची आवड. शेळी दगड सुद्धा चाटून पाहते, खारट आहे का गोड आहे, म्हणजे ही शेळीची आवड आहे बरं का. तशी माणसाला कशाची आवड? प्रामुख्यानं पंचविषयाची, द्रव्य आणि सत्ता, या 3 गोष्टी माणसाला जीवापेक्षा आवडतात बरं. शब्दविषयाची आसक्ती, ज्ञानोबराय म्हणतात मनाच्या रथी ओळगे, श्रवणेंद्रियाच्या द्वारा निघे, शब्दाची रिखे राणा माझी. शब्दविषयाची आसक्ती, स्पर्शविषयाची आसक्ती, तोची प्रकृतीचा वाघोरा, करी त्वचेची मोहरा, स्पर्शाची घोरा वना जाय. शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबा पाठात फार छान दृष्टांत सांगतात. बाबा म्हटले एक आजीबाई चपाती लाटत बसली, त्या ठिकाणी एक मनुष्य आला. आजीनं विचारलं, अरे रामू काय काम काढलं गड्या? म्हटले आज निवांत आहे आजी, आलो तुम्हाला भेटण्यासाठी. बरं बरं बरं. आजीनं भाजी बनवली होती, चपातीचा गोळा मळला होता, चपात्या लाटायचा प्रयत्न चालूच होता आजीचा. तितक्यात तो आला. आजीने विचारलं, म्हटले भाजी झाली आहे गड्या, गरमागरम आहे, जेवायला बसतो का? मांडी घातली. बहुतेक वारकरी असेल, कारण वारकऱ्यांनी जेवायला लाजायचं नाही. जेवायला मांडी घातली. आजीनं विचारलं, जेवायला बसला. आजीनं चपाती लाटली, त्याच्या ताटात टाकली बरं का मावशी. ताटामध्ये चपाती पडल्याच्या नंतर त्यानं काय केलं, आजीनं विचारलं त्याला, म्हटले रामू अरे स्वयंपाक कसा झाला बाळा? म्हटले आजी स्वयंपाक अतिशय सुंदर आहे बरं का, पण चपाती थोडीशी गरम द्या ना. आजी म्हटलं बरं बरं काय हरकत नाही. चपाती लाटली, तव्यावर टाकली. आता तव्यावरची चपाती काय आपल्याकडे काय म्हणतात आजी, त्याला उलटणं म्हणतात, काही ठिकाणी उचटणी म्हणतात, बरोबर ना. त्या उचटणीनं चपाती धरली, त्याच्यात ताटात टाकली बरं का. ताटात टाकल्याच्या नंतर आजीनं विचारलं, आता स्वयंपाक कसा झाला? म्हटले अतिशय सुंदर आहे, पण चपाती थोडीशी गरम द्या ना. बरं, चपाती आजीनं लाटली, तव्यावर टाकली, गरमागरम चपाती. परत आता काय केलं, आता सांडस म्हणतात आपल्याकडे, काय म्हणतात काही ठिकाणी चिमटा म्हणतात. त्या चिमट्यानं तो तवा धरला आणि त्याच्यापुढे नेऊन ठेवला. आता चिमटा त्याच्यापुढे तवा आल्याच्यानंतर त्यांनी हुशार इतका अभ्यास होता त्याचा गरम खाण्याचा. त्यांनी काय केलं आजी, तर चपाती त्या तव्यावर मोडून चपाती त्यानं खाल्ल्याच्या नंतर आजीनं परत विचारलं, म्हटलं स्वयंपाक कसा झाला? म्हटले स्वयंपाक सुंदर आहे आजी बरं का, पण चपाती थोडीशी गरम द्या ना. आजीचा अभ्यास झाला होता, आजी आळंदीला 4 वर्ष शिकल्या होत्या वाटतं. आजीनं विचारलं, आजी म्हटलं अरे मुडद्या किती गरम खातोस, आता चुलीत बसून खातोस का? विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आपल्याला आवडतं बरं का, हे आपल्याला आवडतं. ल्यावे खावे बरे असावे सदैव, ह्याची करी हाव संसारी. हे हाव प्रत्येकाला आहे. काय चैत्राचं कडक ऊन पडलंय, त्या कडक उन्हामध्ये काही लोक चहा पिणारी माणसं आहेत. कडक उन्हामध्ये चहा पितात काही लोक, म्हणजे ही माणसाला आवड आहे बरं का. ज्ञानोबराय म्हणतात, कोणे एक अवसरी निघोनी नेत्राच्या द्वारी, रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. एक तरुणी निघाली, म्हटले शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता, तिथं आवरून सावरून निघाले, काय लावून सगळं ते काय म्हणतात ना, सगळं मेकअप करून निघाली. मेकअप करून निघाल्याच्या नंतर एका जणांनी विचारलं, म्हटले मॅडम आज कुठे चाललात? म्हटलं एवढं नटून तटून कुठे चाललात आपण? म्हटले काही नाही, अंध मुलांच्या शाळेचं उद्घाटन आहे, त्या ठिकाणी चालले. आता तसं पाहायला गेलं, हिला कोणी पाहणार आहे का? तिथं पाहणार आहे का कोणी? अंध मुलांच्या शाळेच्या उद्घाटनाला चालली, तिथं कोणी पाहणार? म्हणजे माणसाला रूपविषयाची आसक्ती. कोणी एके अवसरी निघोनी नेत्राच्या द्वारी, रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. ही जीवाला आवड आहे. म्हणून अजून आपल्या पाया ज्ञानोबराय एक दृष्टांत देतात. ज्ञानोबराय म्हणतात, आपल्या पायाला जखम झाली गड्या, जखम झाली, जखमेतून पुवाचे किडे बाहेर निघतात बरं का, आणि परत मध्ये जातात. ते अंतर नेणती बापुडे, म्हणून अगत्य विषय सेवन घडे. काय पुये पिंगतीचे किडे चिळसे घेती. अरे गड्यानं तुमच्या पायाला जखम झाली, ते किडे बाहेर येतात, मध्ये जातात, बाहेर येतात, मध्ये जातात. का? त्याचा अंतरंग त्यांना कळालं नाही. तसं आपल्याला त्याचा अंतरंग कळाला नाही. संतांना त्या विषयाचा अंतरंग कळालं, म्हणून ते संत त्या विषयाकडे धाव घेत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता.
आत्मसुखाची गोडी त्यांना प्राप्त झाली. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया तयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, हे ज्ञानोबरायांचं आख्यान आहे बरं. हे माणसाला आवडतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात, बाबांनो अरे तुम्ही या नरदेहाला आले, तुम्ही विषयाकडे धाव घेताय. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोणी करील किव. नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नर देह. कोण सुख धरुणी संसारी, नुपजे काळाचे आहारी. ही विषयासक्ती माणसाला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मार्गदर्शन करतात. गड्या तुम्ही नरदेहाला आले ना, तर ऐका, तुम्ही जीवनामध्ये संगत चांगली ठेवा. जीवनामध्ये संगत चांगली ठेवा आणि आवडीनं तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जा. संतांच्या संगतीमध्ये तुम्ही गेले, तुम्हाला सुखाची कमतरता भासणारच नाही. संगत संतन की करले जन्मता, सार्थक जो करले जन्मता, सार्थक जो करले जन्मता, सार्थक जो करले. संगत संतन की सार्थक तू करले जन्म का, सार्थक तू करले जन्म का, सार्थक तू करले. नरदेहाला तुम्ही आलाय गड्या, तर त्या नरदेहाचं सार्थकत्व जाणून घ्या. नरतनु से आया बाबा, नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है. नाम नहीं जाने सेवा नहीं जाने, फुकट जन्म गवाया गवाया. राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो तुम. भवजल पार करो, भवजल पार करो. राम भजो तुम, राम भजो. कबीरदास महाराज चांगला टोला मारतात. गड्या तुम्ही या जन्माला आले ना, तर या नरदेहाचं सार्थकत्व जाणून घ्या. नरदेह निदान लागले हाती, हातामध्ये तुमचा नरदेह आलाय, तर तुम्ही ते जाणून घ्या. काळ येण्याच्या आधी सावध व्हा. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव मला. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव मला. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव मला. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव मला. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव मला. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही या जन्माला आले ना, तुम्ही वासुदेव मुखानं म्हणा, नामचिंतन करा आणि तुम्ही जीवनामध्ये संगत करा चांगली. तुमच्या जैसी करोगी संगत वैसी बनेगी पंगत. तुम्ही चांगल्या संगतीला गेले,
तर तुमचं जैसा पियोगे पाणी वैसी बोलेगी वाणी. जीवनामध्ये संगत चांगली ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला अट्टहासानं सांगताय, गाड्या तुम्ही नरदेहाला आलात ना, म्हणून जीवनामध्ये तुम्ही संगत चांगल्यांची करा आणि संगत चांगल्यांची केल्यानंतर मनामध्ये नुसती संगत करू नका, त्या संतांविषयी मनामध्ये अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संत समागमे, संत समागमे, संत समागमे धरावी आवडी. संत समागमे, संत समागमे, संत समागमे धरावी आवडी. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सग. हो नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सग. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमाती, करावी तातडी. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी जीवनामध्ये असावी. म्हणून जगद्गुरु तुकोबारे आपल्याला वर्णन करून सांगतात, या नरदेहाला तुम्ही आले ना, संतांची संगत जीवनात करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. संगत संतांची फक्त जीवनात असू द्या आणि त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये आवड असू द्या. बरं, कारण संतांच्या संगतीत खरं सुख आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे. संतांच्या संगतीत सुख आहे ना. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये करण्यासाठी विचार जीवनामध्ये करा. कारण तुम्ही विचार केला तर तुमचं कल्याण होईल महाराज. आम्ही जर विचार नाही केला तर काय महाराज, आम्हाला काही मिळेल का? प्रत्येक माणसाला वाटतं मला काहीतरी भेटलं पाहिजे. कारण असा एक सुद्धा मनुष्य नाही का त्याला फलप्राप्ती नाही. त्याला असं वाटतं हे काम मिळतंय ना, त्याच्यामधून मला काहीतरी मिळालं पाहिजे. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. येडा मनुष्य सुद्धा त्याच्यात प्रवृत्त होत नाही. प्रत्येकाला इच्छा आहे, प्रत्येकाला धाव आहे, प्रत्येकाला वाटतं काहीतरी मिळालं पाहिजे. मग तुम्ही सांगताय विचार करा, विचार करा, विचार करा. महाराज का हो महाराज, आम्हाला काही भेटेल का? अहो महाराज, तुम्ही विचार केला ना तर लाभ त्या विचाराच्या पोटात आहे. तुका म्हणे बीड खोटे, लाभ विचाराच्या पोटी, लाभ विचाराची पोटे, लाभ विचाराच्या पोटी. लाभ
लाभ विचाराच्या पोटात आहे की लाभ त्याच्याच पोटात आहे. म्हणून जीवनामध्ये विचार करा. तुम्ही विचार जर नाही केलं तर गाढवात आणि तुमच्यात काय बदल आहे. ज्ञानोबराय म्हणतात विचार नाही खरं नर तो तैसा वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा. गाढव आहे ज्याने विचार नाही केला तो गाढव आहे. ही माझे शब्द नाही, हे तुकोबारायांचे शब्द आहे बरं. वाहे ज्ञान पाठी भार लगड जैसा. म्हणून जीवनामध्ये विचार असावा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला वर्णन करून सांगतात घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये क्षण क्षणी हाची करावा विचार. क्षण क्षणी हाची करावा विचार. क्षण क्षणी हाची करावा विचार. क्षणी हाची करावा विचार. क्षण क्षणी हाची करावा विचार. क्षण क्षणी हाची करावा विचार. क्षण क्षणी हाची करावा विचार. क्षणी हाची करावा विचार. करावया पार भवसिंधू. करावया पार भवसिंधू. नासिवंत क्षणोक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. भवसागर तरुण जायचंय ना म्हणून जीवनामध्ये विचार करा. विचार करण्याला जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला प्रवृत्त करताय. विचार करा गाड्या. आणि तुमचा हा देह आहे नाशवंत देह. तुम्ही देहाची अभिलाषा धारण करू नका. नाशवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. तो काळ आपल्यावर घालण्याच्या आधी सावध व्हा गाड्या. तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचा अभंग आपण घेतला की त्या तुकाराम महाराजांना काळ घाबरायचा. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. एवढा अधिकार तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. या तुकोबारायांचा अधिकार. तो काळ सुद्धा तुकोबारायांच्या घरी कामधंदा करायचा. इतका तुकोबारायांचा अधिकार झाला. असं तुकोबारायांना घेण्यासाठी विमान आलं बरं का. तुकोबारायांचं विमान उंचावर आहे. विचार कल्पना करा डोक्यापुढे. तुकोबारायांचं विमान वरती आहे. तुकोबारायांना तू काळ म्हणायचा. महाराज तुम्ही प्रत्येकासाठी अभंग केलेत गाड्या. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुसुरे आळविती. प्रत्येकासाठी अभंग केले की आली या संसारा उठा वेग करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा. तुम्ही सगळ्यांच्यासाठी अभंग केले. मग माझ्यासाठी काय मला काहीतरी द्या ना. म्हटले काळा अरे तू काय चांगलं काम करतोस का. भल्या भल्यांना तू मातीत गाडतोस की तुझं काम आहे ना. तुला तुकोबारायांना विमान घ्यायला आलं बरं का. तुकोबारायांनी का कल्पना डोक्या पुढे करा. तुकोबारायांचं विमान उंचावर आहे. तुकोबारायांनी एक पाय विमानामध्ये दिलाय आणि दुसरा पाय ठेवायला जागच नाही. मग तुकोबाराय म्हटले काळा अरे इकडं या. त्या काळाला बोलून घेतलं. त्या काळाला वाकायला लावलं आणि त्याच्या पायावर आपला जो पाय ना डावा पाय तो डावा पाय त्याच्या मस्तकावर काळ खाय आम्ही माथा दिला पाय.
त्यांचा अधिकार सोपा नाही. ते तुकाराम महाराज आहे बरं का, कारण काळ त्यांना घाबरायचा. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, काळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शविले, निळा म्हणे सकळ संता तो शविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयरा. एवढा अधिकार त्या तुकाराम महाराजांचा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागिती ही दिव्य लोकासी नेली. एवढा अधिकार त्या तुकाराम महाराजांचा. तो काळ त्यांना घाबरायचा. आणि जे हे नवनाथ आहेत ना, हे नाथ सुद्धा त्यांना काळ घाबरत होता महाराज. शक्ती त्यांच्याकडे, ही नाथांची जी शक्ती आहे ना महाराज, फार अलौकिक आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, ही शक्ती कशाची आहे? शिवसृष्टी आहे, शिवाची उत्पन्न केलेली सृष्टी. विश्वकर्म्याला सांगितलं या सृष्टीची नगर रचना करायला. त्या कोणी सांगितली? भगवान शंकरानं. हा भोलेनाथ. कोण? भोलेनाथ. भगवान शंकर म्हणजे उत्पत्तीजनक बरं का, या शिवाची सृष्टी. मग या शिवाचे पुत्र आहेत. हे शिवाचे पुत्र कोण? हे सगळे नाथ आहेत बरं का. खरे शिवाचे आहे पुत्र, खरे शिवाचे आहे पुत्र, नाही कुणाशी जमले सूत्र, खरे शिवाचे आहे पुत्र, नाही कुणाशी जमले सूत्र, शिवाचे आहे पुत्र नाही कुणाशी जमले सूत्र, शिवाचे आहे पुत्र नाही कुणाचे सूत्र. उतवरळी घबरी त्याला नाथ भगव्या कपनीवाला, उतवरळी घबरी त्याला नाथ भगव्या कपनीवाला. महाराजजी हे बघा, आपल्या संप्रदायामध्ये फक्त 2 अभंग प्रचलित आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हा अभंग सगळ्यांचा पाठ आहे बरं, सगळ्यांच्या, प्रत्येकाच्या मनामध्ये अभंग आहे. प्रत्येकाच्या माणसाच्या, प्रत्येकाचा अभंग का पाठ आहे? तर नाथांची उपासना प्रत्येकाच्या घरात आहे. प्रत्येकाच्या घरात नाथांची उपासना आहे. श्रावण महिना असू द्या, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये नवनाथ ग्रंथ वाचला जातो की नाही? ही नाथांची शक्ती आहे महाराज. तुम्ही वाचन करा, तुमच्या जीवनातल्या अडचणी नक्की जातील. मी तर म्हणेल 2 अभंग आपल्याकडे फक्त संप्रदायासाठी, कारण संप्रदायाची परंपरा, मूलभूत परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, ती या 2 अभंगापासून चालू होती. संप्रदायाची परंपरा. बरं, लोक म्हणतील हे कीर्तनामध्ये गाणे म्हणतात. मग तुम्ही सासू सुनाच्या गप्पा कीर्तनामध्ये सांगतात 2-2 तास लोकाला. तुम्ही ब्रह्मचारी कीर्तनकार सुद्धा सांगतात की 2-2 तास सांगतात. सासू सुनाच्या गप्पा सांगतात. हे नाथाचं चरित्र का गाऊ नाही रे गड्या? नाथाचं चरित्र सांगावं, उलट त्याच्यामध्ये भाव दडलेला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये भाव आहे. म्हणून नाथाचं चरित्र मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये 10 ते 15 मिनिटं नाथांचं चरित्र असतं. ही नाथांची शक्ती फार अलौकिक आहे. आपण म्हणतो हा काळ आम्हाला खाला, त्या काळावर त्या नाथांची सत्ता आहे. कारण सगळे सूत्र त्यांच्या हातात आहे नाथांच्या. आपण जर बघितलं तर सोमवार कुणासाठी आहे? सोमवार कोणासाठी? भगवान शिवासाठी. मंगळवार कुणासाठी? देवीसाठी. बुधवार परत पांडुरंगासाठी. गुरुवार दत्तात्रयांसाठी. मी तर म्हणेल शुद्ध एकादशी कुणासाठी? पांडुरंगाची. वद्य एकादशी कुणासाठी? संतांची. मग ही पौर्णिमा कुणासाठी? पौर्णिमा देवीची आहे. पौर्णिमा देवीची आहे. आणि आमोशा कुणाची? तर आमोशा ही नाथांची. हे नाथांच्या शक्ती सगळ्या आमोशाच्या दिवशी सगळ्या शक्ती जागरूक असतात महाराज. तुम्ही कोणते बघा, जो सदाचारानं अविवेकानं जो वागतो, चांगलं वागतो ना, या शक्ती त्याच्यावर बाद करत नाही. आणि जो अनाचारानं वागतो त्याला त्या चिमट्याचा फटका बसल्याशिवाय राहत नाही. हा लक्षात घ्या, त्या चिमट्याचा फटका बसल्याशिवाय राहत नाही. ही नाथांची शक्ती फार अलौकिक. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे 2 संप्रदायाचे मुख्य आहेत बरं. मुख्य आज मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. भगवान शिवांपासून उत्पत्ती तिथून झाली मच्छिंद्रनाथांना. यांच्याकडून शिकण्यासारखं इतकं आहे महाराज. आपण जी गुरुभक्ती करतो ना,
ती गुरुभक्ती यांच्याकडून शिकलं पाहिजे. आपण म्हणतो जी गुरुभक्ती आपल्याला कळाली ती नाथांपासून. गुरुसाठी डोळा दिला म्हणतात त्यांना गोरक्ष म्हणतात. आदिनाथानं मच्छिंद्र केले, आदिनाथाने 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 मच्छिंद्र केले, मच्छिंद्राने गोरक्ष केले, मच्छिंद्राने गोरक्ष केले, मच्छिंद्राने गोरक्ष केले, मच्छिंद्राने गोरक्ष केले, गोरक्षाने गहिनी केले, गोरक्षाने गहिनी केले, गोरक्षाने गहिनी केले, गोरक्षाने गहिनी केले, गहिनीनाथाने निवृत्ती केले, गहिनीनाथाने निवृत्ती केले, गहिनीनाथाने निवृत्ती केले, निवृत्ती केले. तेव्हा घडले ज्ञानेश्वर, 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 तेव्हा घडले तेव्हा ज्ञानेश्वर महाराज घडले. बरं ऐका, लक्ष देऊन ऐका. यांना म्हणतात ज्ञाननाथ, निवृत्तीनाथ, मग ज्ञाननाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, हे जे दोन नाथ आहेत महाराज ऐका. यांची क्रांती इतकी केली महाराज यांनी, काळावर विजय मिळवला गड्या. नाथ चले बंगाल को, नाथ चले बंगाल को, लेके आए बंगाली, हर एक की कर दे मुरादे पुरी, ऐसे मेरे बाबा बंगाली. म्हणून काय करा, आदेश बोल बाबा आदेश, 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 आदेश बोल बाबा आदेश. आदेश बोल बाबा आदेश, आदेश बोल बाबा आदेश. हे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निघाले महाराज. आपण म्हणतो यांची भाषा बंगाली. ऐका गड्या तुम्ही, काही लोक गैरअर्थ करतात. ते म्हणतात ही विद्या बंगाली, त्यांच्याकडे बंगाली विद्या. अरे गड्यानो, ही बंगाली विद्या नाही, ही शाबरी विद्या आहे. या शाबरी विद्येवर कवित्व मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी केलंय. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निघाले, भ्रमंती करावी त्यांनी. नेपाळ राज्यामध्ये आले. नेपाळमध्ये फार, आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलो तर नाथांच्या समाधी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे. कानिपनाथ, आता रंगपंचमीला ज्यांची यात्रा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे कानिपनाथ महाराज. त्यांची आता 8 मार्च या दिवशी त्यांची यात्रा आहे बरं का. पांडुरंगाच्या शुद्ध एकादशीला जशी गर्दी पंढरपूरला, तशीच अमावस्याच्या दिवशी तिथं गर्दी आहे. असंख्य नाथ भक्त त्या ठिकाणी असतात. हे कानिपनाथ महाराज कसे तर ऐका. त्यांनी कपाळावर भस्माच्या रेषा ओढल्यात, भगवी वस्त्र परिधान केले, हातामध्ये चिमटा घेतलाय, असा त्यांचा अधिकार आहे. ते बसले तितके थाटात कसे बसले तर ऐका. बैठक न्यारी बसलाय भारी, लईच थाटात, लईच थाटात, लईच थाटात, देव हा मढीचा कानिपनाथ, देव हा मढीचा कानिपनाथ, जेव्हा मडीचा मडीचा कानिपनाथ, जेव्हा मडीचा मडीचा कानिपनाथ, हा मढीचा कानिपनाथ, तेव्हा मडीचा 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 कानिपनाथ, जेव्हा मडीचा मडीचा कानिपनाथ. छमछम आवाज छडीचा, कानोबा देव मढीचा, छम छम आवाज छडीचा, कानोबा देव मडीचा, छमछम आवाज छडीचा, कानोबा देव मढीचा. छम छम आवाज छडीचा, कानोबा देव मडीचा. असे श्रद्धा ज्याचे उरी, त्यासी दिसे कानिफ मुरारी. ही कानिपनाथांची ताकद आहे. तुमच्या जीवनातल्या कोणत्याही अडचणी असू द्या, तुम्ही जा फक्त मढीला. फक्त एक वारी, महिन्याची वारी जीवनामध्ये करा. आता आम्ही स्वतः अनुभव घेतलाय. त्या ठिकाणी माझे कीर्तन देखील झालेत मढी या क्षेत्राजवळच. आम्ही अमावस्याच्या दिवशी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बघितल्यानंतर फार आनंद वाटला गड्या. हे संप्रदायाचे जनक आहेत.
कोण? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ निघाले, बंगालमध्ये आले. गिरनारला काही काळ राहिले, 6 महिने ते गिरनार पर्वतावर राहिले. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आले, एक राज्यामध्ये आले. त्या राज्याचं नाव आहे प्रयागराज तीर्थक्षेत्र. कुणी गेलंय प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये? काशी या क्षेत्री आहे. प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये हे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आले गड्या. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर झालं असं, त्या राज्यामध्ये एक प्रेत यात्रा चालली आहे. डोळ्यासमोर चित्रकडा प्रेत यात्रा निघाली आहे. अख्खी प्रजा व्याकुळतीला आली, अशी रडती प्रजा. सकाळ सकाळ लोक रडताय, व्याकुळ झाली लोक गड्या. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या राज्यामध्ये आल्यानंतर त्यांना वाटलं, अरे काय एवढी शांतता पसरली या ठिकाणी. गोरक्षनाथ गेले, त्यांना विचारू लागले, अरे गड्यानो का रडताय तुम्ही, इतका का व्याकुळ होताय? म्हटले आमचा राजा आहे ना, त्या राजा गतप्राण झालाय, पण एक खंत आमच्या मनामध्ये. त्या राजाची दशा अशी झाली, त्या राजाला संतती नाही. आणि माणसाचं सगळं पुत्रामध्येच असतं की प्रत्येकाला वाटतं पुत्र मिळाला पाहिजे. म्हटले खंतही वाटते का त्या राजाला वारसदार कोणी नाही आता. गोरक्षनाथांकडे ते पाहत आहे. म्हटले याची भाषा तर आपल्याला काय कळेनाकडे, ही भाषा वेगळीच बोलताय. म्हटले आपण कोण आहे, एवढ्या सकाळ सकाळच्या पाराला या ठिकाणी आलाय, आम्हाला ओळखायला या ना, आपण कोण आहे? त्यांचं ते स्वरूप कसं, भगवे वस्त्र परिधान केले. राम पहाराला, राम पहाराला, कळना हो मला, कसं मी ओळखू त्याला. बंगाली बंगाली बाबा आला, बंगाली भाषावाला. बंगाली बंगाली बाबा आला, बंगाली भाषावाला. बंगाली बंगाली आला बंगाली भाषावाला. बंगाली बंगाली बाबा आला बंगाली भाषावाला. बंगाली बंगाली बाबा आला, बंगाली भाषावाला. बंगाली बंगाली बाबा आला, बंगाली भाषावाला. बंगाली 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 भाषावाला. बंगाली बंगाली आला बंगाली भाषावाला. बंगाली भाषावाला बाबा, बंगाली भाषावाला. बंगाली भाषावाला बाबा, बंगाली भाषावाला. बंगाली भाषावाला बाबा बंगाली भाषावाला. बंगाली भाषावाला बाबा बंगाली भाषावाला. त्या मच्छिंद्रनाथांकडे, गोरक्षनाथांकडे ते बघताय. म्हटले अरे बाबा तुम्ही सकाळी सकाळी इथं आलाय, आम्ही ओळखत नाही तुम्हाला, तुम्ही कोण आहे? तुमची भाषा तर कळेना गेली मला. ते म्हटले, त्यांनी ओळख दिली. मग गोरक्षनाथांनी ओळख दिली, माझे गुरुवार आहे मच्छिंद्रनाथ. दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात. दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात. यांची भाषा नाहीच निराळी, यांची भाषा नाहीच निराळी. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. 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 म्हटले माझे गुरुवार कोण आहे? तर दादा गुरु मच्छिंद्रनाथ आहे बरं का. दादा गुरु मच्छिंद्रनाथ माझे गुरुवार आहे. मच्छीच्या पोटातून ज्यांचा जन्म झाला त्यांना म्हणतात मच्छिंद्रनाथ. दादा गुरु मच्छिंद्रनाथ, दादा गुरु मच्छिंद्रनाथ. त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा आहे लईच निराळी. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली 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 न बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली.
गोरक्षनाथांना त्यांनी विचारलं, म्हटले तुम्ही कोण, तुमचा परिचय तुम्ही दिला, पण मग आम्ही या ठिकाणी आमची अवस्था अशी झाली गड्या, आमचा राजा गतप्राण झाला, त्या राजाला तुम्ही काय करू शकता, जिवंत करू शकता का? गोरक्षनाथांना आज्ञा केली त्यांनी, म्हटले यतीवर मुनी दिसताय आपण त्या राजाला जिवंत करू शकता का? म्हटले करू शकतो. म्हटले माझ्या गुरुची आज्ञा मला घ्यावी लागेल. तसेच मच्छिंद्रनाथांकडे आले. मच्छिंद्रनाथांकडे आल्याच्या नंतर झालं असं, मच्छिंद्रनाथांना त्यांनी सांगितलं असं असा वृत्तांत या राज्यामध्ये घडलाय. एक राजा आहे, त्याचं नाव आहे त्रिविक्रम, त्याची अंतरयात्रा निघाली, पण सगळी प्रजा व्याकुळ झाली. प्रजेनी राजासाठी रडावं, इतकी प्रजा, तो राजा पण कुलवान असेल ना, त्या राजासाठी ती प्रजा रडू लागली. मच्छिंद्रनाथांकडे मध्ये आल्याच्या नंतर ते मच्छिंद्रनाथांनी डोळे बंद केले. डोळे बंद केल्याच्या नंतर त्यांना जाणवलं काही गोष्टी, काही राजाचं आयुष्य काल आता संपलाय गाड्या, आता तो परत जिवंत होणे नाही. अरे गोरक्षा, जिवंत होऊ शकत नाही तो राजा. गोरक्षनाथ हट्ट करू लागले, गुरुवर्य मी शब्द दिलाय गड्या, तो राजा जिवंत झाला पाहिजे, जिवंत झाला पाहिजे, तुम्ही करता की मी करू? म्हटले भस्मानं लगेच करतो की. म्हटले गुरुवर्य जिवंत करा त्या राजाला. विनवणी केल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांनी म्हटले अरे गोरक्षा, माझ्या देहाचा मला त्याग करावा लागेल. आणि शेवटी काय आहे, गुरुला शिष्याचा हट्ट पुरवावा लागतो आणि स्त्रीचा हट्ट नवऱ्याला पुरावा लागतो, तसं गुरुला शिष्याचा हट्ट पुरावा लागतो. झालं असं, गोरक्षनाथ हट्ट करताय तर मच्छिंद्रनाथ म्हटले माझा देहाचा मला त्याग करावा लागेल, मी आत्म्यानं त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो, फक्त 12 वर्ष तू माझा देह जतन कर. तर झालं असं, मच्छिंद्रनाथांचा जो देह आहे त्या ठिकाणी शिवालय आहे, त्या शिवालयामध्ये ही दोघं जण गेली, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ. गेल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांनी काय केलं, आपला जो आत्मा आहे त्या आत्म्यानं प्रवेश केला कुणामध्ये, तर तो राजा, त्या राजाच्या शरीरामध्ये. तो राजा त्या ठिकाणी जिवंत झालाय. बरं, जिवंत झालाय राजा, सगळी प्रजा आनंदित झाली, सगळी आनंदाचं स्वागत करू लागली. पण इकडे मच्छिंद्रनाथाचा देह पडलाय खाली. त्या ठिकाणी मंदिरामध्ये गुरुवीन पूजा करणारी स्त्री त्या ठिकाणी आली. ती म्हणू लागली अरे काय झालं हे, असं काय झालं? त्या विश्वासामध्ये घेतलं त्या स्त्रीला आणि सांगितलं माझ्या गुरूंचा देह आहे, 12 वर्ष आपल्याला या ठिकाणी जतन करायचं आहे. त्या विश्वासामध्ये घेतल्याच्या नंतर ती स्त्री, शेवटी बाईची जात आहे, बाईवर कधीच विश्वास ठेवायचा नाही, कधीच नाही ठेवायचा, कधीच नाही ठेवायचा. झालं असं गड्या, नाथांचा जो देह आहे त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी विश्वास ठेवला तिच्यावर. तिने शेवटी जे करायचं ते केलंच की. झालं असं, त्या ठिकाणी तो राजा जिवंत झाला. त्या राजापासून परत 6 वर्षामध्ये त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. त्याचं नाव धर्मनाथ आहे. काय नाव आहे? धर्मनाथ. म्हणून आपण जी बीज साजरी करतो ती कोणती बीज आहे? धर्मनाथ बीज. ही धर्मनाथाची बीज आपण साजरं करतो. म्हणून धर्मनाथ बीजेच्या दिवशी सगळी देवदेवता मंडळी त्या ठिकाणी येत असतात, कुठे प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये. जसं आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपल्या भागाभागात मंदिर आहेत नाथांची. प्रत्येक गावामध्ये वेस ओलांडली की लगेच नाथांचं मंदिर आहे. ही जी आपलं महाराष्ट्र आहे महाराज, या महाराष्ट्रामध्ये नाथांची कृपा आहे महाराज. नाथांची शक्ती अजूनही वावरती आहे आणि आहे ही नाथांची शक्ती जागरूक. म्हणून ती नाथांची उपासना, सत्यत्वाची भक्ती जीवनामध्ये असावी. ती भक्ती कोणतीही करा, पण भक्ती सत्यत्वाची आहे. सत्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. झालं असं, ते गोरक्षनाथांनी तो देह त्या ठिकाणी ठेवलाय. त्या स्त्रीवर विश्वास ठेवला. त्या राणी रेवती राणीनं काय केलं, रेवती राणीला कळालं, ती दर्शनासाठी आली. तेव्हा ही शिवांकडे प्रार्थना करू लागली, म्हटले मला आहेव मरण आलं पाहिजे. ती विनंती करू लागली. आणि आहेव मरण चांगलं असतं बरं का महिलांनो, चांगलं असतं. तसं अभंग आहे, नाही. आहेव पण मरण बर सौरी, रांडव राहू नका बायानो, पाहू न करावर, तेने तुम्ही सुखी व्हाल, आहेव पण मरण बर, असं प्रमाण आहे ज्ञानोबरायांची सौरी बरं का. म्हणून आहेव पण ती मागायला गेली. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर झालं असं, तिला कळालं वेगळंच दृष्टांत. ती गुरुवीन त्या ठिकाणी हसायला लागली. म्हटलं का बरं हसली तू, सांग त्याचं कारण मला सांग गड्या, का बरं हसायला लागली? तिनं कारण सांगितलं, अरे तुझा पती केव्हाच गेलाय, तुझ्या पतीच्या देहामध्ये जो आहेत ना ते मच्छिंद्रनाथ आहेत. बरं, तिला तळपायाची आगन मस्तकाला गेली.
तिनं सेवक बोलवले, त्या मच्छिंद्रनाथांचे तुकडे 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 केले आणि फेकून दिले. झाला असं महाराज, ही नाथांची शक्ती अलौकिक आहे. गोरक्षनाथांनी परत जिवंत केली महाराज मच्छिंद्रनाथांना. एवढं शक्ती त्यांची, नाथांची शक्ती ही अलौकिक आहे. तंत्र मंत्र चालणार नाही केला जरी तू घात, तंत्र मंत्र चालणार नाही केला जरी तू घात. काली रात का रखवाला मला आहे बडे बाबाची साथ, काली रात का रखवाला मला आहे बडे बाबाची साथ. केला जरी तू घात, तंत्र मंत्र चालणार नाही केला जरी तू घात. रात का रखवाला मला आहे बडे बाबाची साथ, काली रात का रखवाला मला आहे बडे बाबाची साथ. हे खरं भक्तीचं सुख या नाथांच्या भक्तीमध्ये. जीवनामध्ये कोणती भक्ती तुम्ही करा, फक्त नाथांची भक्ती केली ना, तुम्हाला फलप्राप्ती आहे गड्या. काही तुम्ही अध्याय, हा 32 क्रमांकाचा अध्याय, फलश्रुती, प्रत्येक अध्यायाची फलश्रुती महाराज. कोणतीही साधना तुम्ही 12 वर्ष घ्या, कोणतीही साधना 12 वर्ष तुम्ही पूजा करा, ध्यान करा, जप करा, तप करा, काहीही करा, फक्त नित्यनेमाने करा महाराज. नित्यनेमाने तुम्ही केलं तर त्याचं फलप्राप्ती तुम्हाला नक्की आहे. या नाथांच्या भक्तीमध्ये खरं सुख आहे. म्हणून या नाथांची भक्ती सुद्धा जीवनामध्ये केली पाहिजे गड्या. जीवन हे सारा, जीवन हे सारा मोह मायेच, खरं सुख माझं फक्त नाथ तूच, खरं सुख माझं फक्त नाथ तूच. जीवन हे सारा जीवन हे सारा मोह मायेचं, खरं सुख माझं फक्त नाथ तुझं. सुख फक्त नाथाचं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगताय, तो काळ जशी नाथांनी त्या काळावर विजय मिळवला, तसं आपण सुद्धा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका करू शकतो. 184ची करा सोडवण, रिघाया शरण पांडुरंगा. हे पंढरीनाथ आपण म्हणतो की, पण बोला पंढरीनाथ भगवान की. आलं की पंढरीनाथ आलं की नाही. प्रत्येक शब्दामध्ये नाथ आहे बरं. गजकंठरनाथ बरं का, प्रत्येकामध्ये नाथ शक्ती. आता त्या दिवशी मी बाळू मामाचं कीर्तन केलं. बाळू मामा ही देवता सुद्धा नाथ आहेत. त्यांना सुद्धा हालसिद्ध नाथांची कृपा त्या बाळू मामांवर आहे. प्रत्येक जे संत होऊन गेले, प्रत्येकांना ही परंपरा, ही नाथ परंपरा. आपण सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये आहो, ही नाथ परंपराच आहे की नाही. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळ येथून या. ही नाथांची शक्ती वावरती बरं का. मी सुरुवातीला सांगितलं आणि आत्ताही सांगतोय. म्हणून जीवनामध्ये आल्यात गड्या, विचार करा. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून सगळ्यांनी एक प्रेमानं छान भजन करायचं. वरती हात करा सर्वांनी छान. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 जय
खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एका माऊलीचं जाणं आहे. या माऊलीचं चंद्रभागाबाई भीमाजी चतुर या माऊलीचं आज पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणाचं पुण्य खऱ्या अर्थानं या माऊलीला पोहोचणार आहे आपलं, बरं का. कारण जीवनामध्ये ज्याला आई नसते त्याला विचारावं आईची किंमत काय असते. ज्याला आई नाही त्याला विचारायचं आईची किंमत काय. ज्याला बाप नाही विचारावं त्याला बापाची किंमत. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. म्हणून जीवनामध्ये आई असावी, बरं गड्या. या माऊली आदरणीय आईला 2 मुली आहेत. त्या मुलींची नावं आहेत 3 मुली आहेत ना. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आई जाते ना त्यावेळेस माणसाला सगळं कळतं, बरं. आई वाचून दशा जीवाची तळमळते. खरंच आई नाही त्याला आईची माया कळते. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते. सर्व संपूर्ण राहते आई फक्त तुझे नाते. चुकलं तुझं बाळ आई ग चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई ग. ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग. हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, हे ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग. हे ना माझे आई ग, ये ना माझे आई ग. ये ना माझे आई ग. 9 मासाचा गोळा तू ग पोटी वागविला. 9 मासाचा गोळा तू ग पोटी वागविला. नवमासाचा गोळा तुझा पोटी वागविले. वासराला सोडून कशी गेली दाई गाई ग गेली गाई गाई गाई. ये ना माझे आई ग. ये ना माझे आई ग. ये ना माझे आई ग. खऱ्या अर्थानं आज या माऊली यांच्यातून निघून गेली म्हटल्याच्या नंतर या भाऊंना खऱ्या अर्थानं काय दुःख असेल तर त्यांना कळत असेल. ज्याला नाही आई ना त्याला विचारावं आईची किंमत गड्या. म्हणून आई असावी. आई गेल्यानंतर जेव्हा माणसं असतात त्यावेळेस किंमत कळत नाही गड्या. जेव्हा आई वडील असतात तेव्हा किंमत कळत नाही. त्या आई वडिलांची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यांच्याविषयी कृतज्ञ राहणं गड्या. काय अडचण. आई आणि वडील संतांनी वर्णन केलं सकळ तीर्थाची दुरे जी का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण किजे. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धणी. आई वडील जेव्हा जातात तेव्हा आपल्याला कळतं बाप कष्टाचा काबाडी. बाप कष्टाचा काबाडी काबाडी. उसमळ्यात तोडतो या भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाखतोया. असा बाप जगी आईचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. आई वडील आपल्याला खऱ्या अर्थानं
आपण जेव्हा हे सत्कर्म कार्य करत असतो ना, आई वडील आपल्याला स्वर्गातून आशीर्वाद देत असतात ना, म्हणून त्या आई वडिलांच्या आत्म्याला आजचा दिवस म्हणजे गंधमुक्तीचा दिवस आहे. या माऊलीला आज 4ही मुक्ती प्राप्त होतील. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्ती खऱ्या अर्थानं प्राप्त होतील. कुठलीही काटकसर नाही. हा सुंदर सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा सोहळा कळाला पाहिजे. आपल्या आयुष्याला 3 दिवस आहे. एक जन्माचा दिवस, दुसरा दिवस जीवनाचा आणि तिसरा दिवस आहे मरणाचा. तुकाराम महाराज म्हणतात हे 16 दिवस कोणते तर ऐका. हे 3 दिवस सांगितले आणि जेव्हा मनुष्य जातो गेल्याच्या नंतर जे 13 दिवस असतात ते 13 आणि हे 3 16 याला म्हणायचं सोहळा. जीवनाचा होतो सोहळा. याचं देही याचं डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हा सोहळा आपल्याला इथंच बघायचा, कारण देवादिक सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी असतात. बरं, आपल्या जीवनाचा सोहळा खऱ्या अर्थाने या माऊलीचा सोहळा झालाय. आज या माऊलीचा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमलात. खऱ्या अर्थानं हे वातावरण अतिशय सुंदर निर्माण केलं ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झालाय. माझे पिता समान ज्यांनी मला पित्याची छाया दिली, प्रेम दिलं, आदरणीय आमचे हरिभक्त परायण वाघसरांसाठी तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं मी परमार्थमध्ये जे घडलोय, जेव्हा मी भजनं करायचं स्टार्टिंगला म्हणजे मला एकच अभंग यायचा त्यावेळेस, जी गवळण म्हणायचं नाही. सरांना माहिती असा कसा देवाचा देव ठकडा, ही गवळण सरांना सुद्धा माहिती. कारण सर परमार्थामध्ये काय महाराज धीर मिळाला पाहिजे तर माणूस पुढे जातो की नाही. कारण सरांनी माझ्यावर कृपा केली, या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला आहे. त्याच्यानंतर मामा असतील, ही सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाशी विनम्र भावाने अभिवादन करतो. आदरणीय नातू आहे का, हा संपूर्ण शोकाकुल परिवार, खूप मोठा परिवार आहे आजीचा ते या ठिकाणी. खऱ्या अर्थानं खूप मोठा परिवार आहे. 3 मुली आहेत, त्याच्यानंतर एक मुलगा आहे. नातू पंतू बघा, नातू पंतू आजीला बघायला मिळाले. आपल्याला मिळतं की नाही, बघायला मिळाले की नाही. या आजीचा आज पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सगळं पुण्य त्या मातेला जाणार आहे. आणि गंधमुक्तीचा दिवस आहे आज, म्हणून झालेली ही जी सेवा आहे, एक सूचना आणखी द्यायची आहे. आपल्या परिसरातून एक आपण 8 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत पंढरपूर आपलं त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांची एक वारी काढतोय. पहिलंच वर्ष आहे. खऱ्या अर्थानं ह्या वारीमध्ये आपण सहभागी व्हावं, कारण पौष वारीला सगळ्यांची कामं सुरू असतात. प्रत्येकाची कांदे लावण असते, काय प्रत्येकाची कामं असतात, त्यावेळेस वेळ नसतो. उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला वेळ. उटीची वारी म्हणतात निवृत्तीनाथांची, नाथांची वारी केली पाहिजे बरं का. आपल्या जिल्ह्याचं आराध्य दैवत हे निवृत्तीनाथ आहे, म्हणून त्या नाथांची वारी आपल्याकडून घडली पाहिजे. म्हणून आपण 8 एप्रिल ते 13 एप्रिलपर्यंत एक 5 दिवस फक्त वाघसरांकडे नावे द्या. ज्यांना आदरणीय गवळी महाराज आहे, गवळी महाराजसुद्धा आम्हाला सहकार्य करतील, म्हणजे महाराजच येतील अशी इच्छा आहे. हां, गवळी महाराजांकडे नावं सगळ्यांनी द्यायची. आणि 8 एप्रिल या दिवशी आपली दिंडी वावी ते त्र्यंबकेश्वर निघेल 5 दिवस. म्हणून झालेली ही जी सेवा आहे आज निवृत्तीनाथांच्या चरणाशी समर्पित. सगळ्यांनी टाळी वाजवायची. निवृत्तीनाथांचं छान गोड भजन आपल्याला घ्यायचं. निवृत्ती राया